सकाळी सकाळी नाश्त्याला काय करायचं वेगळं पौष्टिक काय करायचं ही एक मस्त पौष्टिक रेसिपी आहे. या रेसिपीमध्ये आपण सर्व व्हेजिटेबल भाज्या घातल्यात. नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कुठलीही पूर्वतयारी न करता, कुठलंही पीठ फर्मेट न करता अगदी 10 मिनिटामध्ये बनवून होईल अशी पौष्टिक आणि हेल्दी आपण इथे रवा मसाला इडली बनवतोय. चला तर झटपट सुरुवात करूया. मी इथे 1 वाटी रवा घेतलाय. रवा बारीक किंवा जाडही चालेल आपल्याला. आता आपण इथे 1 वाटी दही घेतलंय. आपल्याला हे बॅटर छान असं थोडं थोडं करून मिक्सरला मस्त बारीक करून घ्यायचे, फिरवून घ्यायचे. आता आपण इथे टाकणार आहोत पाणी आणि मस्त मिक्सरला बॅटर बनवून घ्यायचे. इथे बघा छान असं आपण मस्त मिक्सरला बॅटर बनवून घेतलंय. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत खायचा सोडा अर्धा चम्मच आणि छान मस्त आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झालंय. आता आपण हे असंच 5 ते 6 मिनिटासाठी साईडला ठेवणार आहोत, म्हणजेच भिजवण्यासाठी ठेवणार आहोत. चला आता आपण इथे मसाला बनवायला सुरुवात करूया. इथे तेल आणि कढई मस्त गरम झाली. त्यामध्ये टाकूयात जिरा मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये टाकूयात कढीपत्ता. कढीपत्ता पण आपल्याला इथे मस्त छान तडतडू द्यायचा आहे. आता टाकूयात बारीक केलेला कांदा. कांदा आपल्याला मस्त असा लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झालाय. आता आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. इथे आपल्याला भाज्या खूप अशा शिजवून नाही घ्यायच्यात, शॅलो फ्राय करून घ्यायच्यात आणि आपल्याला इथे भाज्या फास्ट गॅसवरच फ्राय करायच्यात. मस्त असं आपले टोमॅटो पण छान मॅश झाले. आता आपण त्यामध्ये टाकूयात व्हेजिटेबल भाज्या. इथे मी गाजर आणि आपली सिमला मिरची बारीक कट करून घेतली. तुम्ही यामध्ये अजूनही व्हेजिटेबल भाज्या ॲड करू शकतात आणि छान मस्त इथे शॅलो फ्राय करून घेणार आहोत आपण. इथे बघा मस्त आपल्या भाज्या मस्त शॅलो फ्राय झाल्यात. आता आपण टाकणार आहोत इथे पनीर. पनीर आपल्या आवडीनुसार टाकायचे, ऑप्शनला आहे. आपल्याकडे अवेलेबल असेल तर टाकायचे. आता आपण टाकूयात गरम मसाले, हळद, लाल तिखट आणि आपला घरगुती गरम मसाला. छान मस्त मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आता आपण इथे टाकणार आहोत मीठ. मीठ आपल्याला सर्वात लास्ट प्रोसेसला टाकायचे, म्हणजे आपल्या भाज्या ओलसर राहत नाही. आता आपण गॅस बंद करूयात आणि उकडलेला बटाटा मॅश करून घेतलाय तो घालूयात. बटाटा छान असा मॅश करून घ्यायचा आहे. भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आणि बघा आपल्याला अशा प्रकारे इथं मस्त असे मुटके बनवून घ्यायचेत. मी इडली ग्लासामध्ये बनवणार आहे, त्यामुळे मी अशा आकाराचे मुटके बनवून घेतले तिथं मस्त असे. इथे आपलं पीठ पण बघा मस्त असं खुलून आले, छान असं भिजले. आता एकदम अशी स्पॉन्जी आणि जाळीदार अशी आपली रवा इडली बनवून तयार होईल. आता आपण इथे टाकूयात चवीनुसार मीठ. मीठ घालून एकदम मस्त मिक्स करून छान असं पीठ आपल्याला एक साईडनेच मस्त फेटून घ्यायचे, म्हणजे आपली इडली एकदम छान आणि जाळीदार अशी होते. आता आपण इथे 4 ग्लासांना मस्त तेल लावून ग्रीस करून घेतले. आता आपण त्यामध्ये घालूयात बॅटर. थोडं थोडंच टाकायचं आहे आपल्याला आणि आता आपण त्यामध्ये जे मसाल्याचे मुटके बनवून घेतले होते ते ठेवणार आहोत. छान असे मस्त ठेवून घेऊयात आणि आता आपण वरतून पण जेवढं राहिलेलं बॅटर आहे ते आपण ग्लासामध्ये टाकून घेऊयात. इथे बघा आपलं स्टीमर मस्त गरम झालंय, पाणी मस्त उकळलंय त्यामध्ये. आता आपण इडलीचं भांडं ठेवून त्यावरती आपण ग्लास ठेवून घेणार आहोत. इतकी छान आणि इतकी पौष्टिक अशी मस्त आपली इडली बनवून तयार होते. ज्यांना उपमा किंवा रवा आवडत नाही तेही एकदा खाल्ली तर परत परत बनवाल अशी. चवीला पण अप्रतिम लागते. आता आपण इथे झाकण ठेवून 10 मिनिटासाठी मस्त इडली वाफवून घेणार आहोत. इथे बघा मस्त असे 10 मिनिट पण झालेत आणि आपली इडली पण एकदम छान अशी खुलून आले बघा. एकदम मस्त स्पॉन्जी झाले आणि शिजली पण बघू शकता तुम्ही इथे. एकदम अशी सोपी रेसिपी आहे. आता आपण थंड करून घेणार आहोत आणि इडली मस्त आपल्या डिशमध्ये काढून घेऊयात. अगदी बनवायला पण खूप सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर खूप अप्रतिम लागते आणि पौष्टिक आणि हेल्दी असा नाश्ता आहे. बघा एकदम अशी स्पॉन्जी आपली रवा मसाला इडली बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.